जिल्ह्यातल्या देगाव गावंडे आज असं पाण्याचा पूर्ण महापूर आलेला आहे। माझ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे पाणी आहे, हे पाणी कुठलं पावसाचं नसून हे आहे 64 खेडी योजनेच्या पाईपलाईनचं। रात्री जे आहे पाईपलाईन फुटली, त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये पाणी झालेलं आहे। पाहू शकता की गुडघ्याच्या वर पाणी आहे। प्रत्येक गावात जर तुम्ही कुठे फिरत तुम्हाला गुडघ्याच्या वर पाणी पाहायला मिळालं आहे। मग रस्ता असो किंवा परिसर असो किंवा घर असो, हे माझ्या तुम्ही काकांना सरकवतो या पाहू शकता तुम्ही घर आहे, घराच्या आतमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी हे आहे। रात्रीपासून हे पाणी या गावामध्ये आहे आणि अजूनही जे पाणी जे आहे पाईपलाईन फुटल्यावर अजूनही पाणी जे सुरू आहे। पूर्ण परिसरामध्ये पाणी आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पाहू शकता की घराघरात पाणी या ठिकाणी आहे आणि अजूनही कुठलेही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, पण पाणी बंद करण्यात आलेलं नाहीये। पाणी जे सुरू आहे पाहू शकता की घरात पूर्ण रात्रीपासून लोक या ठिकाणी झोपलेले नाहीये। घरात संपूर्ण पाण्याचं 1 ते 1.5 फूट पाणी या ठिकाणी आहे पूर्ण परिसर। अशीच परिस्थिती गावामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। पाहू शकता घरामध्ये या ठिकाणी घरात जे आहेत घरातील प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशीच परिस्थिती सर्व ठिकाणी आहे। पाहता या बेड पूर्ण या ठिकाणी पाण्यात जो आहे आता बेड पाण्यात गेलेला आणि याचं पूर्ण याचं या ठिकाणी खत असेल किंवा काही असेल धान्य पूर्ण या ठिकाणी भिजलेलं आहे। पूर्ण जे आहेत या ठिकाणी गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाहू शकता की ही परिस्थिती आहे आणि अजूनही कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून काम करण्यात आलेलं नाही आहे। गेल्या 11 तारखेला पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन फुटली होती, तेव्हा तात्पुरती ती पाईप जी आहे ती दुरुस्त करण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा ही पाईपलाईन या ठिकाणी फुटलेली आहे आणि पूर्ण परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी गावकरी आपल्यासोबत आहे, नेमकं या गावाकडून जाणून घेऊया की काय नेमकं आहे। काका मला सांगाल नेमकं काय पाणी कधी आलं आणि काय परिस्थिती आहे सध्या? हे पाणी इथं रोडच्या कामं चालू आहे आणि बरेच दिवसात चालू आहेत। मेन रोड आहे, घर आहेत, सर्व त्या नाल्या बंद केल्यामुळे सर्व ते पाईपलाईनचं पाणी फुटलं, ते घरानं शिरलं। कोणी जबाबदार नाही आले, कोणावर महत्वाची जबाबदारी आहे कोणी सांगत नाही। त्या नाल्या किती दिवसाच्या आहेत त्या अजून तयार केल्या नाहीत। नाल्या पहिले करायला पाहिजे, मग रोड करा तुम्ही। ते नाल्या बंद करून टाकल्या, पाणी कुठं जाणार आहे? घरात नाही जाणार काय? बाहेर फिरणार आहे का? हे किती वाजतापासून पाणी असतं? 12 वाजतापासून हा आपल्यासोबत अजून या ठिकाणी नागरिक आहेत। दादा मला सांगाल या ठिकाणी किती किती वाजता किती वाजता? 12 वाजतापासून रात्री 12 वाजतापासून माझ्या घरात पाणी घुसलं, पूर्ण धिंगाणा झाला। हा हे फक्त या ठेकेदाराच्या याच्यामुळे झालं सर्व हे। हलगर्जीपणामुळे झालं। त्याचे कर्मचारी आमच्या अंगावर सरके होतात म्हणायला गेलो की आम्ही काल ताराच्या वेळेस आम्ही त्याला म्हटलं तर तो सरका झाला आमच्या अंगावर कर्मचारी। आमच्या घरात पाणी आहे, जनावरांचा चारा खराब झाला, अन्नधान्य पूर्ण खराब झालं घरातलं, फ्रीज खराब झाले, घर पडते हे पाणी उपटल्या बरोबर आमचं घरात पाणी मुरलं रातभर। हो खत खराब झालं। रात्रीपासून फोन लावले आम्ही त्यांना, फोन उचलले नाही त्यांनी रात्रीपासून आमचे। आपण पाहिलं या ठिकाणी गावकऱ्यांच्या समस्या की रात्रीपासून ते त्यांना फोन लावतात, अधिकारी फोन उचलत नाही आणि पूर्ण पारजर परिसरात पाहिलं तर घरामध्ये पाणी शिरलं आहे। जे खत ते ठेवलं तर खते ओलं झालेलं आहे आणि जो प्राण्यासाठी जे कुटारी ओलं झालेलं आहे आणि या समस्येमध्ये नागरिक असतानाही कुठल्याच प्रकारचं जे आहे प्रशासनाकडून किंवा त्या ठेकेदाराकडून अजूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही। गेल्या म्हणजे रात्री 12 वाजेपासून तर आता सकाळचे 10 वाजल्यात अजूनही गावामध्ये जिथं तिकडे पाहिलं तिकडे आपल्याला पाणी पाहायला मिळत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, देगाव गावंडे, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।